हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवते शेंगदाण्याची चटणी। तर हे बघा, त्याच्यासाठी आता एक छोटं पातेलं शेंगदाणे घेतले आणि जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ पण घेतलेला आहे। आणि शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि त्याचे साल्ट काढून घ्यायचे। एका पातेल्यात आता गूळ वितळत ठेवला आहे आणि गुळाचं पाणी करून घ्यायचंय। मस्तपैकी असा कडक थोडासा पाक होतो ना, असं पाण्यात टाकून चेक करायचं, तेव्हाच मग शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि तो कूट त्याच्यात टाकून घ्यायचा आहे। तर मिक्सरला पण बारीक करू शकता, कोणी अख्खं पण टाकू शकते। हे बघा, तर अजून गुळ शिजून घ्यायचा होता आणि मी परत शिजून घेतला। त्याच्यानंतर मग मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे आता एका पोळपाटाला तेल लावलं आणि त्याच्यावरती असं लाटण्यानेच लाटून घेतलं होतं, पण ती क्लिप आता कट झालेली आहे घाईघाईत। आणि हे बघा, थोडंसं कोमट असतानाच मी कापून घेतले सुरीने आणि नंतर त्याचे काप करून घेतले। आणि खूप जपून करायचे, कारण हाताला जर चटका बसला ना तर गुळ चिटकून बसतो हाताला, त्याच्यामुळं खूप जपून बनवायची आहे। सोपी आहे चक्की बनवायला, पण मग फक्त गुळाचं असं म्हणजे अंदाज आला पाहिजे, नाहीतर मग चिकटते ते खायला, गुळ जर बरोबर शिजवून घेतला नाही तर। अशा प्रकारे आता चिक्की बनवून झाली आहे। लाडू पण झोपलेला होता, त्याच्यामुळे मला वेळ भेटला आणि म्हटलं काहीतरी गोड खावा, तर मग चिक्कीची आठवण आली, म्हटलं चला मग चिक्कीच बनवू। तर अशा प्रकारे आता चिक्की बनवून घेतली। त्याच्यानंतर आता रिद्धी सिद्धीला सुट्टी होती, तर म्हटलं चला थोडंसं आता फेस पॅक लावून घेऊ चेहऱ्याला, तर टाईम भेटत नाही। तर अशा प्रकारे आता फेस पॅक लावून घेतलेला आहे आम्ही। आज सुट्टी असल्यामुळे टाईम भेटला आणि लाडू पण झोपला होता, म्हणून, नाहीतर मग वेळ भेटत नाही। तर अशा प्रकारे मी पण मग फेस पॅक लावून घेतलेला आहे रिद्धी सिद्धीचं झाल्यावरती। आणि हार्बल प्रोडक्ट्स असल्यामुळे मी त्यांना यूज केलं आहे, आयुर्वेदिक पपई फेशियल येते फेस पॅक। तर अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे फेस पॅक। त्यानंतर बघा, रिद्धी सिद्धीने मला फोनमध्ये फिल्टर कसे कसे ते दाखवत होत्या, तर थोडीशी क्लिप आम्ही काढून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे त्याच्यानंतर संध्याकाळी मी बनवली होती मसाल्याची उसळ। तर हे बघा, त्याच्यासाठी मी उसळ उकडून घेतली कुकरमध्ये आणि मीठ टाकून घेतलेलं होतं उकडायच्या वेळेस। आणि त्याच्यासाठी खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि दळून घ्यायचं आहे ते, त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। शक्यतो मी अशाच प्रकारची पेस्ट बनवते। हे बघा, तर ग्रीन पेस्ट तयार झाली आहे। त्याच्यानंतर त्याच्यात घरगुती काळा मसाला, थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट घातली होती
तिखट तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर आता हे बघा अशा प्रकारे परत दळून घेतलेलं आहे मिक्सरला आणि कढई ठेवली आहे गॅसवर। त्याच्यात 2 पळ्या तेल टाकलं, नंतर मसाला टाकून घेतला आहे आणि तो मसाला चांगला परतून घ्यायचा, कारण सर्व मटेरियल कच्चं घेतलेलं असतं ना, त्याच्यामुळे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि उकडलेली उसळ आहे ना त्याच्यात ॲड करून द्यायची आहे आणि मीठ जर कमी वाटलं तर मीठ वरतून टाकून घेऊ शकता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार। अशा प्रकारे आता उसळची भाजी बनवून झालेली आहे माझी आणि नंतर चपात्या पण करून घेतलेल्या आहे। अशा प्रकारे उकळी आली आहे उसळीला। मीठ कमीच होतं तर त्याच्यामुळे मी परत मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक रेडी झाला आहे। उसळची भाजी आणि चपात्याच बनवल्या होत्या मी। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर हे बघा लाडू पण झोपलेला आहे झोक्यात आणि रिद्धू सिद्धूला पण मी जेवायला दिलेलं आहे आणि मला पण खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मी आधी त्यांना जेवायला दिलं। म्हटलं लाडू झोपले तर जेवण करून घ्यावं।